नागपूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे भाजपचा गड, बालेकिल्ला, होमपिच किंवा सारं काही. या मतदारसंघातील भाजपचे दिग्गज नेते देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करत आहेत, अर्थात नितीन गडकरी. 2014 आणि 2019 या लोकसभेला विक्रमी मतांनी ते जिंकले. भाजपने तिसऱ्यांदा त्यांना तिकीट दिलं आहे. नितीन गडकरींची लोकप्रियता अफाट आहे, पण यावेळी ते विजयी घोडदौड कायम राखू शकतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक महत्त्वाची आठवण. हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती पाहत असाल तर साम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फेसबुकवरती तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर आम्हाला फेसबुकवरती नक्की फॉलो करा. आता थेट सुरुवात करूयात नागपूर लोकसभा मतदारसंघाचा भूगोल जाणून घेण्यापासून. नागपूर लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो. जातीय राजकारण हा इथल्या मतदारसंघात कायमच महत्त्वाचा विषय ठरला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ मोडतात. ते कोणते तर नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर. दरम्यान 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने तिकीट दिलं नाही. त्यामुळे विदर्भातल्या अनेक जागांवरती भाजपला चांगलाच फटका बसला असंही आकडे सांगतायत. पण मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये नागपुरात नेमकं काय घडलं त्याची ही आकडेवारी पाहूयात. नागपूर हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र 2024मध्ये नितीन गडकरींनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली. 2014मध्ये 5,86,857 मतं मिळवत तब्बल 3.25 लाखांच्या मार्जिनने गडकरी जिंकले. 2019मध्ये 6,57,624 इतकी मतं गडकरींनी घेतली आणि सलग दुसऱ्यांदा लोकसभेत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. 2019मध्येही गडकरींना 2 लाखापेक्षा जास्तीची लीड होती. नागपूरचा गड जिंकणं हे भाजपचं स्वप्न होतं. त्यामुळे 2014ला भाजपने आपला हुकमी एक्का बाहेर काढला. भाजपचे लोकप्रिय नेते नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली. त्यानंतर 2019मध्ये भाजपकडून गडकरी पुन्हा एकदा उभे राहिले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नागपूरचा गड राखला. 2019मध्ये गडकरींनी काँग्रेस नेते नाना पटोलेंना लोकसभेमध्ये धूळ सारली होती. पण लोकसभा निवडणुकांचा विचार करता 2014 आणि 2019मध्ये नागपुरात कोणत्या पक्षाचा वोट शेअर नेमका किती होता त्यावरही एक नजर टाकूयात. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 54.2% इतकं मतदान झालं तर काँग्रेसला 27.9% इतकं मतदान झालं. 2019च्या आकडेवारीत पाहिलं तर चित्र किंचितचं वेगळं होतं. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 55.7% इतकं मतदान झालं तर काँग्रेसला 37.5%. 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेला नागपुरात भाजपचे उमेदवार हे नितीन गडकरी होते. जवळपास सारखीच मतं दोन्ही निवडणुकीमध्ये भाजपला मिळाली. पण काँग्रेसशी कंपेअर केलं तर 2014च्या तुलनेत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी तब्बल 10% वाढल्याचं दिसतंय. आता नागपूर लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाची किती ताकद होती तेही पाहूयात. 2014मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या 6 पैकी 6 जागी भाजपची सत्ता होती. म्हणजेच 6ही मतदारसंघामध्ये भाजपचेच आमदार होते. पण 2019मध्ये भाजपच्या जागा कमी झालेल्या होत्या. 2019च्या लोकसभा निवडणुकांवेळी चित्र वेगळं होतं. तेव्हा नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे 4 आमदार होते. तर नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ आणि नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेसने आपला आमदार निवडून आणला होता. हे जे चित्र आहे ते 14 आणि 19ची विधानसभा निवडणूक होण्याआधीच आहे. पण आता 2024मध्ये काय चित्र आहे? महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहिल्यानंतर कोण नेमकं कोणत्या गटात आहे, कुणी बंडखोरी केली आहे याचाही डेटा पाहूयात. 2024मध्ये सध्या तरी भाजपच नागपुरामध्ये वरचढ दिसते. सध्या नागपुरामध्ये 2019 सारखीच परिस्थिती आहे. 2019 प्रमाणेच 2024मध्येही भाजपचे 4 आमदार नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. तर 2 विधानसभा मतदारसंघांवरती काँग्रेसचा झेंडा फडकतोय. विशेष म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचाही विधानसभा मतदारसंघ येतो. त्यामुळे नागपुरातील लोकसभा मतदारसंघ हा गडकरी आणि फडणवीस यांसारख्या दिग्गज भाजप नेत्यांच्या टेरिटरीचा विषय ठरतो. अशात नागपूर जिंकणं हेही या दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेचं आहे, यात वादच नाही. अशावेळी 2024मध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज बांधण्याआधी काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. ते प्रश्न नेमके कोणते आणि त्यांची उत्तरं काय पाहूयात. उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का या आधीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये? 2014 सालीही नव्हता आणि 2019 सालीही नव्हता. उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा?
तर अर्थात 2019 साली नितीन गडकरी हे दुसऱ्यांदा निवडून आले. युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा आहे की तोटा आहे? अर्थात मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला फायदा असल्याचं दिसलं आणि आघाडीला तोटा. आता पक्षातील फुटीनंतर राज्यातलं राजकारण नेमकं कसं आहे? त्याचं उत्तर आहे अत्यंत रंगतदार. नागपुरातलं राजकारण रंगतदार का आहे? याला आताच्या घडीला अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे नागपुरातलं जातीय समीकरण. नागपुरात ओबीसी, मुस्लिम आणि दलित मतं फारच गेम चेंजर ठरतात असं जाणकार सांगतायत. अशातच गेले काही महिने गाजलेला आरक्षणाचा मुद्दाही यंदाच्या लोकसभेमध्ये नागपुरात कळीचा ठरतो. दुसरीकडे गेली 10 वर्ष ज्यांनी नागपूरचा भाजपचा किल्ला अबाधित ठेवला त्या गडकरींना तिसऱ्यांदा तिकीटही मिळाले. त्यामुळे नागपुरात ते हॅट्रिक मारू शकतील का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. अशातच महाविकास आघाडी आणि वंचित यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या सगळ्यात नागपुरातली लढत ही एकतर थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होण्याची शक्यता जास्त आहे. पण त्यात वंचितची भूमिका काय असणार यावरही बरंच काही अवलंबून आहे असं दिसतं. पक्ष आणि विचारधारेच्या पलीकडे गडकरींची राजकारणात सगळ्यांशीच मैत्री आणि चांगले संबंध आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत गडकरींची ही शक्ती तोडण्यासाठी महाविकास आघाडी किंबहुना काँग्रेस कोणती युक्ती लढवणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. याच डेटाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? नागपुरात गडकरी खरंच हॅट्रिक मारू शकतील का? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.